मोह एक क्षणाचा. सायली एक सुंदर, सुशिक्षित, वय वर्ष 25 ते 30 उच्चभ्रू घराण्याची विवाहित स्त्री होती. तसेच अर्जुनही वय वर्ष 25 ते 30चा सुशिक्षित, उच्चपदस्थ, नोकरदार विवाहित पुरुष होता. सायलीचं लग्न होऊन 4-5 वर्ष झाली होती, पण अजून तिला मातृत्वाचा अनुभव आला नव्हता. तसेच पती, घर, वयस्कर सासू-सासरे यांना सांभाळणे यातच ती व्यस्त असायची. काहीतरी कामानिमित्त अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली असताना त्या दोघांची भेट झाली. मग ह्या त्या कारणाने दोघे वारंवार भेटू लागले. भेटीचे रूपांतर थोड्याच दिवसात चांगल्या मैत्रीमध्ये झाले. आता दोघे ऑफिसच्याही बाहेर भेटू लागले. एकमेकांचा सहवास त्यांना आनंददायी वाटू लागला होता. अर्जुन त्याचे काम, संसार, पत्नी आणि एखाद्या वर्षाचं बाळ या गडबडीतही सायलीला वेळ द्यायचा. सायलीही हळूहळू सतीशला तिचे घरदार, संसार, ओळख सगळे सांगू लागली. तसेच अर्जुननेही सायलीला सर्व सांगितले. त्याची पत्नी, त्याचं बाळ, त्याची नोकरी, सगळं. आता त्यांना एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही असे वाटायला लागले होते. आणि तेवढ्यात अर्जुनची ट्रान्सफर कोल्हापूरला झाली. अर्जुन नवीन काम, नवीन घर, नवे मित्रमंडळी यात चांगलाच रमला होता. घरातही बाळाच्या लाड कौतुकात त्याचे दिवस छान मजेत चालले होते. म्हणूनच इकडे आल्यावर त्याला सायलीची आठवणही आली नाही. पण सायली मात्र तिच्या दैनंदिन जीवनामध्ये बोर व्हायला लागली होती. अर्जुन सोबत हिंडणे, फिरणे, मौज मजा, गप्पा-टप्पा याची जणू काय तिला सवयच लागली होती. आणि म्हणून 2 महिने भेट न झाल्याने कोणत्या तरी रिलेटिव्हकडे कोल्हापूरला काहीतरी कामाची संधी शोधून अर्जुनला भेटायला लगेचच सायली कोल्हापूरला गेली. त्याप्रमाणेच तिथे पोहोचल्यानंतर तिने अर्जुनला फोनही केला. तितक्यात अर्जुनही लगेच तिने दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचलाही आणि त्या दोघांची भेट झाली. ते दोघं एकमेकांना भेटून खूप खुश झाले. नेहमीप्रमाणे त्यांनी चहा कॉफी घेतली. मनमोकळेपणाने एकदम जिवलग मैत्रीसारख्या उत्स्फूर्त गप्पा मारल्या. अर्जुनचाही मूड छान फ्रेश झाला होता. दोघे आनंदाने आपापल्या घरी परतले. अर्जुन परत त्याच्या रुटीनमध्ये व्यस्त झाला. त्याचे दिवस उगवला तसे संपतही होते. पण इकडे सायली मात्र तिची रोजची रुटीनमध्ये डिस्टर्ब असल्यासारखी वाटायची. वेळोवेळी तिला अर्जुनच्या सहवासाची आठवण यायची. आनंदी राहायचे असले तर अर्जुनला भेटायला हवे, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायला हवा असं तिने मनाशी निश्चय केला आणि त्यासाठी ती वेगवेगळी कारणे करून कोल्हापूरला जायला लागली. कोल्हापूरला आल्यानंतर ती अर्जुनला फोन करायची, त्याला भेटायला बोलवायची. मग कुठल्या तरी रम्य स्थळी जाऊन चहा कॉफी प्यायची, मनमोकळेपणाने बोलून घ्यायची आणि परत घरी संसाराच्या रुटीनला सुरू करायची. असे असणे तिचे सारखे येण्या-जाण्याचे चक्र आता सुरू झाले होते. सायलीचे पती, सासू-सासरे आणि संबंधितांना लक्षात येऊ लागले होते. सायली कोल्हापूरला जाऊन आली की आनंदी असते आणि कालांतराने हिरमुसलेली दिसते असे त्यांना वाटू लागले होते. इकडे अर्जुनचाही प्रॉब्लेम वाढत चालला होता. नवीन जागेवर इम्प्रेशन पाडता त्याला सायलीसाठी जो वेळ द्यावा लागत होता त्यासाठी त्याला नवख्या मित्रांची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे त्याचे सहकारीही अस्वस्थ होऊ लागले होते. काहीतरी वेगळीच भानगड तर नाही ना असे त्यांनाही वाटू लागले होते. त्याचा परिणाम कामावर आणि मनस्थितीवरही होऊ लागला होता. अर्जुन विनाकारण त्यांची मनधरणी करावी लागते म्हणून तोही अपमानास्पद फील करू लागला होता. निष्कारणच समाजाच्या संशयही नजरा, कामातही फरफटणे आणि पत्नी आणि बाळालाही न दुखवता सांभाळणे यांच्या विचित्र कात्रीत सापडल्यासारखे झाले होते. पण तो सायलीशीही निष्ठुरपणे वागू शकत नव्हता किंवा तिची मैत्री नाकारू शकत नव्हता. सारखी मला भेटायला येऊ नकोस असे सांगण्यासाठी
त्याला मनाचा कठीणपणा आणता येत नव्हता. समाज, संसार, संशय याच्या भयान वादळामध्ये दोघेही फसत गेले होते. आपण फक्त एकमेकांना आनंदी ठेवण्याचे काहीतरी स्तोत्र आहोत असे त्यांना वाटायचे. परंतु त्यातही समाज, संसार आणि संशय या त्रिकुटालाही जबाबदारीने आणि गांभीर्याने घ्यायचे ते विसरल्यागत झाले होते. स्त्री पुरुषाची मैत्री आजही त्रासदायकच ठरू शकते याचा अंदाज त्यांनी घेतला नव्हता. सायलीच्या घरच्यांना हे आता असह्य वाटू लागले होते. याला आवर घातला नाही तर पुढे काही विपरीत होऊ शकते अशी धास्ती त्यांना वाटायला लागली होती. मग त्यांनी अगदीच सायलीला माहीत न करताच तिचं कोल्हापूरला जाण्याचं कारण शोधून काढलं. इकडे अर्जुनच्याही कामात त्याच्या आणि सायलीसोबतच्या मैत्रीची विषारी हवा चांगलीच पसरल्याने ऑफिसमध्ये बेजबाबदारी आणि संसारामध्ये अस्थिरता वाढू लागली होती. आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी विचित्र अवस्थेमध्ये हेलकावे खात होता. मैत्री नावाचा अथांग सागर त्यांना मोह दाखवत होता, पण समाज आणि संशयाच्या खवळलेल्या लाटांमध्ये गटांगळ्या खात खात स्वतःचे अस्तित्व ही किनाऱ्याला लावायचे होते. सायलीच्या पती, सासू सासरे यांनी चांगल्या पण कठोर शब्दात तिला समंजसपणाने अर्जुनसोबतची मैत्री तोडण्याची आणि त्याला पूर्णपणे विसरण्याची धमकी दिली. अर्जुनच्या वाईट परफॉर्मन्समुळे त्यालाही डिमोशन मिळाले. त्यामुळे सहकर्मचारी आणि नातेवाईक यांच्यापुढे नामुष्की पत्करावी लागली. सायलीसोबतच्या मैत्रीचा शेवट करणं त्यालाही स्वीकारावेच लागले. अशा प्रकारे सायली आणि अर्जुनला मोहाच्या एका क्षणासाठी त्यांच्या जीवनावर होणारे विपरीत परिणाम स्वीकारावे लागले. स्टोरी आवडल्या असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.